तर नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे आता चालू झाली आहे सुग्गी आणि त्यामुळे आता भात कापणी आपल्याला करायची आहे. सगळ्यांचं भात कापून झाले पण आपलंच लेट राहिले कारण आपले रोपच लेट झालती. त्यामुळे भात पण लेट झालं आहे आपलं आणि बाकीच्यांचं सगळ्यांचं आता कापून झालं आहे. आपणच थोडं मागं राहिलो आहे. त्यामुळे आता लेट आलो मी पण भात कापायला. मग घरातले जरा कालवा करणार. त्यामुळे जरासं उरलेलं कापायचं म्हटलं तेवढं कापून पण घेतलं आणि घरातले आमच्या सगळीच असतात. कामाला कोण आपण घेत नाही शेतात. आणि त्यानंतर मग असं शुभ्याने मी ट्रॅक्टर घेऊन आला शेताकडं कारण आता त्या मळणी काढूनच आपल्याला भात सगळं घरला न्यायचं होतं. मग शुभ्याला पण बोललो, शुभ्या पण आला. त्यानंतर मग असं ताडपत्री हातरून घ्यायची होती म्हटल्यावर इथल्या कवळ्या सगळ्या काढून बाजूला घेतल्या, गठले बांधून तयार केले आणि बाजूला घेतल्या. त्यानंतर मग असं ताडपत्री हातरून त्यावर सगळ्यांनी मिळून आपण सगळं भात हे टाकून घेतलं. असं गोल ट्रॅक्टर फिरायला असं करून घेतलं आणि त्यानंतर मग आबाने ट्रॅक्टर फिरवायला चालू केलं. कारण एवढं काय भात नव्हतं म्हटल्यावर जागा पण जरा कमी होती. ट्रॅक्टर फिरवायला जरा अडचणच होती. तरी पण आबाने फिरवलं. त्यानंतर मग ह्यो पहिला वळा आहे बघा. मग मधनं आपण सगळं बाहेर येतोय काढत. त्यानंतर दुसरा वळा असतोय. मग त्यानंतर परत एकदा भात टाकून घेतलं. दुसरा वळा काढायचा होता. एकदा ट्रॅक्टर फिरून घेतला आबान सगळं व्यवस्थित. रिव्हर्सचा किंग म्हणतात आबाला बी. आणि ट्रॅक्टर कसं घुमावला बघा आबा. त्यानंतर मग वळा काढायचा म्हटलं आता दुसरा. आता नीट झाडून सगळं व्यवस्थित काढायला लागतंय. मग सगळे असे लागले बघा एकाकडून. आणि आपल्या शर्यतीच लागते यात कोण पहिला जाते म्हणून पुढं. खरं नीट करून जायला लागते, नाही तर तसंच ढकलत गेलं तर नाही होईल. त्यामुळे सगळे नीट करून सगळं आपण आता मळणी संपवली, आपला संपला विषय.